त्यानंतर आजच्या या व्याख्यानमालेच्या अध्यक्ष आहेत त्या आहेत माननीय सुषमाताई शर्मा. मी त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो आणि जे रसिक प्रेक्षक ही व्याख्यानमाला पाहत आहे त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि मी सुषमाताईंना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष भाषण या ठिकाणी करा. सुषमाताई शर्मा. सगळ्यांना नमस्कार. बहार नेचर फाउंडेशन आणि महाराष्ट्र पक्षी मित्र यांच्या संयुक्त विद्यमानं हा जो पक्षी सप्ताह साजरा केला जातोय त्याचं सर्वप्रथम मी या दोन्ही संस्थांचे अभिनंदन करू इच्छिते. अगदी आगळा वेगळा या आयोजनाचं खास श्रेय या दोन्ही संस्थांना जातं. अरण्य ऋषी श्री मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनापासून डॉक्टर सलीम अली यांच्या जन्मदिनापर्यंत आयोजित हा पक्षी सप्ताह बहार नेचर फाउंडेशन तर आयोजित करीत आलेलाच आहे आणि या संस्थांनी अनेक संस्थांनी जे सरकारला या प्रकारचं आयोजन सरकारच्या स्तरावरती व्हावं यासाठी जो प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांना यशही मिळालं. महाराष्ट्र सरकारनं हा पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्याचं जे ठरवलं याबाबत या दोन्ही संस्थांचं आणि पक्षी मित्रांचं अभिनंदन करायला पाहिजे. बहार नेचर फाउंडेशननी जो काही पुढाकार घेऊन आजच्या घडीला पर्यावरणाबद्दल पक्ष्यांबद्दल तर निश्चितपणे पण त्यासोबतच पर्यावरणाच्या विविध पैलूंबद्दल अध्ययन करण्यासाठी जो पुढाकार घेतलेला आहे हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्यक्ष विविध जागी भ्रमंती करून अध्ययन करून त्याबाबत तरुणांमध्ये मुलांमध्ये याची गोडी निर्माण करणं आणि हा सगळा अभ्यास सगळ्यांच्या पुढे येण्यासाठी जे श्रम ते करत आहेत. स्वतः आनंद तर घेतच आहे पण हा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत आणि समाजामध्ये निसर्गाच्या प्रती एक जागरूकता निर्माण करत आहेत. हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण काम आहे असं मला यावेळेस आवर्जून सांगावंसं वाटतं. आजच्या घडीला कधी नव्हे एवढं पर्यावरणाबाबतचं महत्व हे आपण सगळ्यांनीच लक्षात घेणं गरजेचं आहे. कोरोना काळामध्ये हे अधिकच ध्यानात आलंय की आपल्या जीवनशैलीमुळं ज्या मोठ्या प्रमाणावर आपण निसर्गामध्ये एका अर्थानं गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करतोय आणि अप्रत्यक्षपणे आपण आपल्याच जीवनाला एका धोक्याच्या पातळीपर्यंत घेऊन जातोय. पण बहार नेचर फाउंडेशन जी भूमिका घेऊन काम करतंय ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण या अर्थानं आहे की पर्यावरणामध्ये जे अनेक घटक आहेत हा निसर्ग हा सगळ्यांसाठी आहे. हा केवळ माणसांसाठी नाही. या सगळ्यांचं परस्परांसोबत असलेला जो अतिशय गुंतागुंतीचा संबंध आहे हा संबंध अभ्यासकांनी समजून घ्यावा. छोट्या लहान अभ्यासकांनीही समजून घ्यावा. लोकांनी समजून घ्यावा आणि याबाबतची सजगता बाळगत आपल्या आयुष्याला एक दिशा द्यावी. अशा प्रकारचं जे आगळं वेगळं एक लोकांच्या पुढाकारातून आलेलं हे हा प्रयत्न आहे. याच्याबद्दल विशेष आभारही मी त्यांचे व्यक्त करू इच्छिते. मला आठवतं की मागच्या वर्षी पक्षी सप्ताह साजरा करत असताना सेवाग्राम येथे पक्षी निरीक्षणासाठी बहार नेचर फाउंडेशनचे सगळे मित्र आमचे आले होते आणि सेवाग्राम नई तालीमच्या या आमच्या आनंद निकेतन विद्यालयाच्या मुलांना त्यांनी आवर्जून सगळे तपशील पक्षी निरीक्षणाची संधी दिली आणि मार्गदर्शनही केलं. एवढंच नव्हे तर अगदी आगळा वेगळा कार्यक्रम वर्ध्याचा पक्षी आणि त्याची निवडणूक लढवण्याचा अत्यंत आगळा वेगळा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला ज्याच्यासाठी बहार नेचर फाउंडेशन ह्याचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तर नोंद झालीच पण वर्धेकरांचे अत्यंत प्रिय झालेत सगळी मंडळी. हा एक त्यांचं विशेष योगदान पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी मांडलं पाहिजे. पक्षीच नव्हे तर आता जैवविविधतेचा अभ्यास यावरही बहार नेचर फाउंडेशन विशेष महत्व देते. हे अगदी विद्यार्थ्यांसाठी आणि गावोगावी
शहरांमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये विशेष उपक्रम हातात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी बहार नेचर फाउंडेशन पुढाकार घेत आहे. कीटकांचा अभ्यासही अलीकडे त्यांनी सुरू केलेला आहे. मला या ठिकाणी सगळे जे सदस्य आहेत, अध्यक्ष किशोर वानखेडे आणि अनेक सदस्य जे अभ्यासपूर्णरित्या सतत लेखन करताहेत, मांडणी करताहेत आपली वेबिनार्सच्या माध्यमातून आणि लोकांसमोर हे अध्ययनशील एक स्वरूप आणताहेत आणि लोकांमध्ये ही गोडी निर्माण करताहेत, याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे आणि आभारही व्यक्त केले पाहिजे. त्याचाच भाग म्हणून आज ज्येष्ठ पक्षी संशोधक श्री डॉक्टर पिंपळपुरे यांचं आम्ही पक्षी मित्र या विषयावरती अतिशय प्रेरक असं मार्गदर्शक, माहितीदर्शक आणि प्रेरक असं सत्र आपण ऐकणार आहोत. याची आपण सगळे आतुरतेनं वाट बघत आहोत. मी पुनश्च एकदा सगळ्यांचे अभिनंदन करते आणि आभारही व्यक्त करते की हा आगळा वेगळा कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेला आपण उपलब्ध करून दिलेला आहे. नक्कीच अनेक लोक या आता पुढे होणाऱ्या सत्राची वाट बघत असतील. मी आपली रजा घेते आणि कार्यक्रम पुढे चालवावा अशी सूचना करते. धन्यवाद. नमस्कार सुषमाताई, आपण अतिशय हृदय मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. बहारच्या विभिन्न उपक्रमांमध्ये आपला सहकार्य असतो, आपलं मार्गदर्शन देखील असतं. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. यानंतर आपण आजचे जे मार्गदर्शक आहेत डॉक्टर अनिल पिंपळापुरे सर यांचा आपण थोडक्यात परिचय करून देण्याचा मी प्रयत्न करतो. डॉक्टर अनिल पिंपळापुरे सरांची माझी भेट मला असं आठवते की साधारण 20-22 वर्षांपूर्वी रमेश लाडखेडकर सरांकडे झाली होती पहिल्यांदा. त्यानंतर सन 2005 मध्ये अनिल पिंपळापुरे सर माळढोकाचं अभ्यास आणि संशोधन करण्याच्या निमित्ताने वरोऱ्याला यायचे. वरोऱ्याला सातत्याने निरीक्षण करणारे आणि खूप वेळ निरीक्षण करणारे अनिल पिंपळापुरे सर मी स्वतः पाहिलेले आहेत. त्यानंतर 2013 मध्ये मला आठवते की तरुण भारतमध्ये एक सदर यायचं खगायन नावाचं, आणि त्या खगायनमध्ये दर रविवारी सर एका पक्षाला प्रस्तुत करायचे. तिची प्रस्तुती होती ती अतिशय सुंदर होती आणि मला दर दिवशी उत्सुकता असायची की सर पुढल्या रविवारी कोणता पक्षी पेश करतायत. त्यानंतर त्या लेखमालेवरती सरांनी पुढे पुस्तक लिहिलं खगायन. अतिशय सुंदर असं ते पुस्तक झालेलं आहे. आपण सर्वांनी ते वाचावं. या पुस्तकामध्ये किमान 40 पक्ष्यांचे सुंदर परिचय तर करून दिलेला आहेच, परंतु भारतीय शास्त्राचा मागोवा देखील सरांनी त्यामध्ये घेतलेला आहे. मुखपृष्ठ त्याचं विवेक रानडे सरांनी केलेलं आहे आणि त्याचा जो ब्लर्ब आहे तो सरांचे मित्र आणि प्रसिद्ध लेखक प्रवीण बर्दापूरकर सरांचा तो ब्लर आहे. त्यानंतर महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे सर सल्लागार आहेत. आता महाराष्ट्र शासनाने हा जो GR काढलेला आहे पक्षी सप्ताहाला जी मान्यता दिली आहे, महाराष्ट्र पक्षी मित्रच्या चळवळीचं हे फार मोठं यश आहे असे मी मानतो. पण या चळवळीला मिळालेलं जे यश आहे त्या यशामागे गेल्या 4 दशकाची भूमिका आहे. गेल्या 4 दशकामध्ये या सगळ्या ज्येष्ठ पक्षी अभ्यासकांनी केलेले प्रयत्नांमुळे आज आपल्याला हे पाहायला मिळतं, त्या पक्षी सप्ताहाला मान्यता मिळाली. तर सुरुवातीच्या या सगळ्या ज्येष्ठ पक्षी अभ्यासकांमध्ये मी मागे उल्लेख केला होता की आदरणीय प्रकाश गोळे सर होते, रमेश लाडखेडकर सर. या सगळ्या नामावळीमध्ये आपल्याला डॉक्टर अनिल पिंपळापुरे सरांचं देखील नाव आदराने घ्यावं लागतं. नागपूर या ठिकाणी झालेल्या 25व्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे सर अध्यक्ष होते. त्यानंतर सरांनी सिबा म्हणजे सेंट्रल इंडिया बर्ड अकॅडमी नावाची संस्था एक स्थापन केलेली आहे. प्लॅटफॉर्म आहे तो पक्षी अभ्यासकांसाठी.
सर त्या संस्थेचे डायरेक्टर आहेत आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मध्य भारतामधील जे काही पक्षी निरीक्षक आहे, पक्षी अभ्यासक आहे, त्या पक्षी अभ्यासकांना तो प्लॅटफॉर्म ते उपलब्ध करून देतात. साधारणतः पक्ष्यांचे निवास, पक्षी संवर्धन, पक्षी संशोधक या विषयाला वाहिलेला तो प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर पान पक्ष्यांची गणना म्हणजे आशियाई पान पक्षी गणना CIWCN याचे सर महाराष्ट्राचे डायरेक्टर आहेत. सरांनी आंतरराष्ट्रीय म्हणजे सिंगापूर या ठिकाणी एक कॉन्फरन्स झाली होती, हॉर्नबिल वरती होती विशेषतः ती प्रामुख्याने. त्यामध्ये सरांनी पेपर वाचन केलेलं आहे. तर अशा विभिन्न विषयांवरती म्हणजे पक्षी हा विषय घेऊन विभिन्न पक्ष्यांची मांडणी अतिशय शास्त्रीय रित्या ती मांडणी असते, अशी ती मांडणी सर करत असतात. सरांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असतं. या विषयाच्या अनुषंगाने सर आपल्याला पक्षी मित्रांची दिशा हे सांगतीलच. तर मी सरांना विनंती करतो की सरांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय पिंपळापुरे सर. नमस्कार. हॅलो. हा सर, आवाज येतोय तुमचा. आवाज येतोय. हा, हो हो हो. हा नमस्कार. आवाज येतोय माझा? ऑडिबल आहे मी? हॅलो. हॅलो. हा सर, तुम्ही सुरू करा. पीपीटी दिसते. माझा आवाज येतोय का दर्शन? आवाज येतोय. हा, मग हो सुरू हो करू. हो हो, क्लिअर आहे सर आवाज. ओके, नमस्कार. येस येस येस. नमस्कार पक्षी मित्रांनो. महाराष्ट्र पक्षी मित्र आणि बहार नेचर फाउंडेशन वर्धा यांनी मला या कार्यक्रमाकरता आमंत्रित केले, या वेबिनार करिता आमंत्रित केले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि या पक्षी सप्ताहामध्ये अनेक पक्षी मित्र, विदर्भातले, महाराष्ट्रातले, या पक्षी मित्रांचा इथे गोतावळा आपण जमतो सगळेजण इथे आणि एक पक्ष्यांबद्दलची माहितीचे आदान प्रदान आपण करत असतो. मित्रांनो, आजचा हा माझा विषय आहे, आम्ही पक्षी मित्र. हा अतिशय वेगळा विषय आहे, अगदी हलका फुलका विषय आहे. आपण पक्ष्यांबद्दल, त्यांच्या जीवनशैलीबद्दल, पक्ष्यांच्या जीवनक्रमाबद्दल आपण आतापर्यंत पक्षी वेबिनार मध्ये बोलत असतो. माझा हा विषय आपण जे पक्षी मित्र आहोत याला धरूनच मी आज बोलणार आहे. विषय अगदी हलका फुलका आहे आणि त्या विषयामध्ये बऱ्याच वेळा असे होईल की मला म्हणजे पक्षी मित्रांचं वागणूक, त्यांच्या सवयी, त्यामुळे कोणी मला असं वाटतं की कोणी दुखवू नये त्याच्यामध्ये. हा अगदी हलका फुलका आहे, काही गमतीशीर गोष्टी राहतील त्याच्यामध्ये. आणि आपण पक्ष्यांबद्दल, पक्षी मित्रांबद्दल जास्त बोलणार आहोत आणि पक्ष्यांबद्दल कमी बोलणार आहोत. आणि पक्ष्यांमध्ये पक्षी मित्रांचा जो छंद आहे पक्षी बघणे, त्याच्या अनुषंगांमध्ये जे फोटोग्राफी आहे, दुर्बिणीचा उपयोग आहे, त्या गोष्टींवरती सुद्धा आपण कमी लक्ष देणार आहोत. म्हणजे पक्षी मित्रांनी काय करायला हवं, काय नाही, त्यांनी फोटोग्राफी कशी करायला हवी, त्यांनी घरट्यांचे फोटोग्राफ घ्यायला हवे की नाही, हा विषय आज आपण नाही ठेवणार आहे. आपण फक्त पक्षी मित्र कोण याच्यावर बोलू. मित्रांनो, 5 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर आपल्या पक्षी शास्त्रावर, आणि पक्षी ही चळवळ आहे पूर्ण, आणि त्या पूर्ण शास्त्राशी आणि चळवळीशी, पक्षी साहित्याशी जोडलेले डॉक्टर सालीम अली आणि मारुतीराव चितमपल्ली या सरांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि डॉक्टर उल्हास राणे
यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आज मी माझे हे 4 शब्द सुरू करतो. नेक्स्ट. दर्शन दुसरी त्याच्यानंतर परत फोटोग्राफ सगळे जाऊ दे. नेक्स्ट 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 परत नेक्स्ट. यामध्ये आपण हा विषय घेतलाय की पक्षी मित्र कोण. मला असं आठवतं की या पक्षी मित्र या शब्दाची उत्पत्ती साधारण महाराष्ट्र पक्षी मित्राचा जो पहिला लोणावळ्याला एक गॅदरिंग झालं किंवा मेळावा झाला, त्यामध्ये आपले गोळे सर, प्रकाश गोळे सर, डॉक्टर बिडवे सर, रमेश लाडखेडकर सर, आणि त्यावेळेला असं ठरलं की आपण एक पक्षी मित्रांची चळवळ उभी करावी आणि पक्षी मित्रांना त्यांचे मत, त्यांनी जी केलेले काम ती सगळी एका व्यासपीठावर आणावी आणि या लोकांचं एक संघटना तयार करायची. त्याच्यासाठी एक शब्द आपल्याला हवा होता आणि तो पक्षी मित्र हा शब्द आलेला आहे. मला असं वाटतं की हा शब्द पक्षी मित्र हा फक्त आपल्या मराठीतच बघायला मिळतो आणि हिंदीमध्ये असं कोणी म्हणत नाही की पक्षी दोस्त किंवा चिडिया का दोस्त किंवा बर्ड फ्रेंड असे शब्द मला नाही वाटत कुठे हिंदीत सहसा नाही बघायला मिळत असेलही. आणि हा मैदानी छंद जोपासणारा जो असतो, म्हणजे पक्षी बघण्याचा छंद, ज्याला पक्ष्यांबद्दल कुतूहल आहे, प्रेम आहे, आस्था आहे, आपण त्याला पक्षी मित्र म्हणतो. जो पक्ष्यांचं निरीक्षण करतो, पक्ष्यांची जोपासना करतो, त्याला आपण पक्षी मित्र म्हणतो. पक्ष्यांच्या जीवनशैलीचे अधिवासाबद्दलचे निरीक्षण करतो, त्याच्यावर अभ्यास करतो, संशोधन करून त्याचे रक्षण आणि त्याच्या संवर्धनाकरता झटतो. या सगळ्या संप्रदायाला आपण पक्षी मित्र म्हणतो. आता ह्या पक्षी मित्रामध्ये हा जो पक्षी बघण्याचा छंद आहे, तसाच हा मैदानी छंद आहे. याबरोबरच अनेक छंद असतात. कोणी सिनेमा बघतं, कोणी क्रिकेट खेळतं, कोणी स्टॅम्प जमवतं. पण कोणाला आपण स्टॅम्प मित्र किंवा क्रिकेट मित्र असं तर म्हणत नाही कधी. किंवा कोणाला वाईल्ड लाईफ मध्ये इंटरेस्ट असतो, त्याला आपण कधी वाईल्ड लाईफ फ्रेंड असा शब्द इंग्रजीत असू शकतो, पण मित्र म्हणून नाही. मग आपण याच्यामध्ये पक्षी हा घटक सोडला तर मित्र हा घटक आहे आणि मित्राची वेगळी व्याख्या सांगायची मला आज गरज नाही. आणि हा पक्षी मित्र केव्हा तयार होतो, केव्हा त्याला म्हणवण्यात येतं की जेव्हा तो आपण स्वतःला जर स्पीसी म्हटलं, एक प्रजाती म्हटली, आपण एक प्रजाती आणि पक्षी एक प्रजाती, आणि या पक्षाला बघून आनंद घेऊन त्याला मित्रत्वाची वागणूक देणारा, त्याच्या जीवनशैलीमध्ये, त्याच्या जीवनक्रमामध्ये डोकावणारा, त्याला येणाऱ्या अडचणी आपण समजून घेणारा आणि त्याला मदत करणारा, म्हणून कदाचित आपण याला पक्षी मित्र म्हणत असावं. त्याच्यामध्ये जो पक्ष्यांबद्दल सेन्सिटिव्ह आहे म्हणून त्याला पक्षी मित्र आपण नाही म्हणू कदाचित. कोणी घरामध्ये पोपट पाळत असेल, कोणी लव्ह बर्ड पाळत असतील, म्हणून आपण त्याला पक्षी मित्र नाही म्हणणार. आणि त्याला पण जो त्यांच्या करता झटणारा आहे आणि त्याला आपण आज म्हणजे या याच्यामध्ये आपण त्याला पक्षी मित्र आपल्या करता ही व्याख्या राहू शकतो की जो त्याच्याबद्दल आत्मीयता आहे त्यांना, अशाला आपण आता पक्षी मित्र म्हणू. नेक्स्ट दर्शन. नेक्स्ट. आता यामध्ये पक्षी मित्र कोणाला म्हणावे आणि पक्षी मित्र कोणाला म्हणायचं हे आपण आता बघितलं. पण मग हे पक्षी मित्र कशा प्रकारचे असू शकतात, पक्षी मित्रांचे प्रकार किंवा ज्याला आपण इंग्रजीत टाईप म्हणतो. आता यामध्ये आपण त्याला म्हणू की तो मला असं वाटतं की एक ढोबळ मानाने साधारण त्याचे 4 प्रकार पडतात. एक पक्षी बघणे किंवा बघणारा, पक्षी निरीक्षण करणारा म्हणून निरीक्षक, पक्षी अभ्यासक,
आणि पक्षी शास्त्रज्ञ. आणि हे 1 नंबर ते 4 नंबर म्हणजे हे चारही जण ज्यांना आपण पक्षी मित्र म्हणतो. आता या चारही लोकांमध्ये एक फॅक्टर कॉमन असतो आणि तो म्हणजे यांना एक प्रकारची पॅशन असते, आवड आहे त्या पक्षी बघण्याची. जसं सालीम अली म्हणायचे डॉक्टर, की त्यांना कुठेतरी हा किडा चावलेला हवा पक्षी बघण्याचा किंवा अगदी मनापासून त्यांना त्याच्याबद्दल प्रेम वाटायला हवं. आणि हा मेजर क्रायटेरिया ज्यांच्यामध्ये असतो आणि ते पक्षी मित्र होऊ शकतात. या चारही प्रकारांमध्ये आपण बघतो की पक्षी बघण्यापासून तर पक्षी शास्त्रज्ञापर्यंत म्हणजे पक्षी बघणारा म्हणजे की अगदी पहिली बालवाडीमध्ये जो आहे या पक्षी मित्र असलेला बालवाडीमध्ये असलेला पक्षी मित्र ते ज्या शास्त्रामध्ये काम करणारा शास्त्रज्ञ ते त्या चारही प्रकारचे लोक म्हणजे अगदी बालवाडी ते शास्त्रज्ञापर्यंत सगळे पक्षी मित्र आहेत. आणि त्याच्यामध्ये आता आपण यांच्याबद्दल बोलूया आज. आपण त्यांचे कोणते आयुध वापरतात, कोणते टूल्स आहेत, त्यांचे इथिक्स काय आहेत, पक्षी मित्र जसं सालीम अली म्हणायचे डॉक्टर, की त्यांना कुठेतरी हा किडा चावलेला हवा पक्षी बघण्याचा किंवा अगदी मनापासून त्यांना त्याच्याबद्दल प्रेम वाटायला हवं. आणि हा मेजर क्रायटेरिया ज्यांच्यामध्ये असतो आणि ते पक्षी मित्र होऊ शकतात. या चारही प्रकारांमध्ये आपण बघतो की पक्षी बघण्यापासून तर पक्षी शास्त्रज्ञापर्यंत म्हणजे पक्षी बघणारा म्हणजे की अगदी पहिली बालवाडीमध्ये जो आहे या पक्षी मित्र असलेला बालवाडीमध्ये असलेला पक्षी मित्र ते ज्या शास्त्रामध्ये काम करणारा शास्त्रज्ञ त्या चारही प्रकारचे लोक म्हणजे अगदी बालवाडी ते शास्त्रज्ञापर्यंत सगळे पक्षी मित्र आहेत. आणि त्याच्यामध्ये आता आपण यांच्याबद्दल बोलूया आज. आपण त्यांचे कोणते आयुध वापरतात, कोणते टूल्स आहेत, त्यांचे इथिक्स काय आहेत, पक्षी मित्रांच्या त्यांच्या कामाबद्दल म्हणा किंवा त्यांनी कशा प्रकारे वागायला हवं, त्यांनी पक्षी कसे बघायला हवे, त्यांनी कॅमेरा कोणता वापरायला हवा. आज आपला हा तो विषय नाही, आपण पक्षी मित्रांबद्दल बोलणार आहोत. नेक्स्ट. असाच एक पक्षी मित्र आपल्याला दिसतोय की एका छोट्याशा तळ्याच्या काठावर बसलेला आहे आणि तो बघतोय पक्ष्यांकडे. आता एक साधारण आपल्या समोर हे पिक्चर असतं म्हणजे एक पक्षी मित्र जेव्हा बायनॅक्युलर घेऊन म्हणा किंवा कॅमेरा घेऊन बसतोय आणि त्याचं निरीक्षण करतो, याला आपण एक साधारण पक्षी मित्र म्हणतोय. नेक्स्ट याच्याही नंतर. हा, आता आपण याच्यात बघतोय की पक्षी बघणे त्याच्याकडे आपण काय म्हणतोय की ही सगळ्यात अगोदरची पायरी आहे. पक्षी बघणे म्हणजे या टोटल पक्षी मित्रामधली ही पहिली पायरी आहे. आणि याला आपण काय म्हणतोय, इट इज अ हॉबी, रेग्युलर ऍक्टिव्हिटी डन फॉर एन्जॉयमेंट, टिपिकली ड्युरिंग वन्स लिजर टाइम, नॉट प्रोफेशनली. आता इथे आपण एक 2 शब्द बघतोय. तुम्हाला मी जर त्याला थोडे बोल्ड केलेले आहेत ते शब्द. leisure time not professionally and not for pay.
तो कुठल्याही प्रकारे प्रोफेशनली काम नाही करत आहे. तो छंद जे करतोय आणि किंवा पैशासाठी नाही करत आहे. आपण बघतोय की आपण सारे आयुष्य तुम्ही सगळेच पक्षी मित्र आहात आणि सगळ्यांनी तुमचं आपलं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या खिशातून पैसे टाकून हे केलेलं आहे किंवा हाचा एक धंदा करायचा आहे आपल्याला किंवा प्रोफेशन करायचं आहे असं म्हणून सुद्धा नाही करत आहे. म्हणून हा पक्षी जो बघण्याचा जो छंद आहे, पक्षी निरीक्षकाचा छंद आहे, त्याला आपण पक्षी मित्र म्हणतो. दुसऱ्या याच्यामध्ये यांनी दिलंय की द ऑब्झर्वेशन ऑफ द बर्ड्स, म्हणजे जेम्स फिशर नावाचा एक ब्रिटिश ऑर्निथॉलॉजिस्ट आहे. तो किती गमतीशीर म्हणतोय बघा. द ऑब्झर्वेशन ऑफ बर्ड्स मे बी ए सुपरस्टिशन, ए ट्रॅडिशन, म्हणजे काहीतरी अंधविश्वास म्हणू त्याला किंवा एक आचार विचार म्हणू, एक कला म्हणू, आर्ट, सायन्स, प्लेजर, ए हॉबी ऑर ए बोर. बोर म्हणजे काय की कंटाळवाणं कदाचित. दॅट डिपेंड्स एंटायरली ऑन द नेचर ऑफ द ऑब्झर्वर. आता इथे लक्षात ठेवायचं आपण की त्याला बोरही होत असेल पण तो सायन्स म्हणून बघतोय का त्याच्याकडे, एक कला म्हणून बघतोय का, एक आर्ट म्हणून बघतोय का. पक्ष्यांकडे बघण्याचा किंवा हा छंद जोपासण्याच्या एवढ्या त्याच्या छटा आहेत आणि या सगळ्या छटांमध्ये एक छटा महत्वाची पण आहे की त्याला बोरही होत आहे का. हे एवढं असूनही त्याला आपण पक्षी मित्र म्हणतो. आणि ही पक्षी मित्रांचा हा जो ही पक्षी मित्र बघण्याची क्रिया जी सुरू आहे ही सुरू एका जसं सालीम अली म्हणायचे की ही याला चार भिंतीमध्ये बसून करणारी छंद नाही हा. हा छंद तुम्हाला बाहेरच जाऊन आउटडोअर छंद करावा लागेल किंवा हा मैदानी छंद आहे. आणि या मैदानी छंदासाठी तुम्हाला कुठेतरी त्याची बाधा व्हायला पाहिजे असे डॉक्टर सालीम अली म्हणायचे. बाधा म्हणजे काय की जसं तुम्हाला गोवर येतो, मिझल येतात, चिकन पॉक्स येतात, त्याची बाधा होते म्हणजे ती तुम्ही म्हणू नाही शकत. ज्यांना ज्यांना याची बाधा झाली आहे तेच पक्षी बघायला निघतात आणि त्या या छंदामध्ये अडकतात. आणि आता आपण बघू की बरीचशी मंडळी जी लहान मुलं आहेत, बाल आहेत, शाळेत जाणारे आहेत आणि त्यांना आपण बघितल्यानंतर असं लक्षात येतं की त्यांच्या शाळेच्या सिलेबसमध्ये, मी जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला आमच्या सिलेबसमध्ये पर्यावरण म्हणा किंवा नेचर म्हणा, पक्षी म्हणा, त्याच्याबद्दल फार कमी माहिती होती किंवा सिलेबसमध्ये ते नव्हतं. आता या मुलांना या सिलेबसमध्ये आहे. त्यांना नेचर बद्दल एक पूर्ण पेपर असतो, एन्व्हायरमेंट मध्ये एक पेपर असतो आणि त्यामुळे त्यांना बेसिक नॉलेज मिळतं त्याच्याबद्दल. आणि ते असं ठरवून काही पक्षी बघण्याला निघतात, ठरवून निघतात आणि काही लोकांना खरोखर हा किडा चावलेला असतो. आणि पक्षी बघणे हा जो किडा चावण्याचा जो प्रकार आहे किंवा त्याच्यामध्ये जे पॅशन असतं त्यांचं, ते पॅशन आपल्याला त्या पक्षी बघण्यामध्ये बघायला मिळतं आणि हाच मग त्या पुढच्या पायऱ्या गाठत चालतो. नेक्स्ट. इथे एक मी छोटीशी एडवर्ड विल्सनची एक डेफिनेशन दिलेली आहे बघा. ह्युमन हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग अफिनिटी टू अदर फॉर्म्स ऑफ लाईफ. किती गमतीदार आहे ना हे. तो काय म्हणतो की मनुष्याला म्हणजे मानवाला इतर फॉर्म्स ऑफ लाईफ मध्ये, इतर प्रजातीमध्ये इंटरेस्ट असतो आणि त्या प्रजातीमधल्या इंटरेस्ट मधूनच तो पक्षी बघायला निघतो आणि त्याला इंटरेस्ट यायला लागतो. आता यामध्ये बघूया आपण की पक्षी बघणे, पक्षी निरीक्षण ही जीवनातील चढ उतार सक्षमपणे समोर जाण्याचा मार्ग दाखविणाऱ्या द्वाराची किल्ली आहे. याला काय म्हणायचं असेल या लेखकाला की पक्षी बघितल्यानंतर सुरुवातीच्या यंग एज मध्ये किंवा विद्यार्थी असतात त्यावेळेला त्यांनी हा छंद जोपासायला सुरुवात केली तर पुढे येणारे संकट म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या जे जे प्रॉब्लेम आहेत त्याला सक्षमपणे समोर जाण्याची त्याला शक्ती या छंदातून मिळत असते आणि म्हणून तो या छंदाकडे टिकलेला असतो. एक यामध्ये असं आहे की तो हळूहळू या छंदामध्ये स्थिरावल्या जातो. म्हणजे कधी कधी त्याला असं दिसतं की इथे आपल्याला जसं पक्षी निरीक्षण कधी कधी निव्वळ शांतता देणारा म्हणून समजतो किंवा सहज शुद्ध सामान्य आनंद
तसेच निसर्ग पटलावर घडणाऱ्या नाट्याचे अवलोकन आणि प्रचंड प्रचंड समाधान देऊन जातं. म्हणजे काय होत आहे की त्याला त्याला असं लक्षात येत आहे की मी हा पक्षी बघण्याच्या क्रियेमध्ये हळूहळू स्थिरावतोय. म्हणजे त्यांनी 5वी-6वी पासूनच पक्षी बघायला सुरुवात केली, तर 10वी पर्यंत जरी त्याला वेळ नसेल आणि हळूहळू तो पक्षी बघतोय, तर 10वी मध्ये जेव्हा जातो तेव्हा त्याला आई वडिलांना म्हणतो की बाबा, आई मला तुम्ही एक बायनॅक्युलर विकत घेऊन द्या. नाव ही म्हणजे तो कमिटेड व्हायला सुरुवात होतो. आणि या पक्षी बघणे या क्रियेवर मला असं वाटतं या पहिल्या टप्प्यावरती तो हळूहळू स्थिरावतो. आणि जो पक्षी मित्र या पहिल्या टप्प्यावर हळूहळू स्थिरावतो, तो कायमपणे टिकून असतो. आज मी माझ्याकडे मला जेव्हा लक्षात येतं बघतो मी, की आपण हळूहळू स्थिरावलो तर मग तुम्ही मुरलेल्या लोणच्यासारखं खूप वर्ष या छंदामध्ये टिकता. याच्यामध्ये असं नाही की की हा छंद आज आम्ही ठरवला आजपासून. नाही, नाही आजपासून मी ठरवलंच आहे की पक्षी बघीन. तर हे लोक हा छंद करू शकत नाही असं मला वाटतं. आपण याच्यामध्ये हे बघतो की अ, हा छंदामध्ये मला एक शब्द सापडला. मी एक पुस्तक वाचत होतो इंग्रजी लेखकाचं आणि त्यांनी काय म्हटलंय, की हा पक्षी बघणे रिवार्डिंग पास टाईम आहे. म्हणजे कुठेतरी आपल्याला त्याच्यातून रिवॉर्ड मिळतो पक्षी बघण्यामध्ये. आणि त्यामध्ये ज्यावेळेला आपण बघतो की काहीतरी रिवॉर्डिंग आहे, ते ते आपल्यासाठी एक शुभ कार्य असतं. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ऑस्पिशियस. मला हा शब्द मी जेव्हा डिक्शनरीत पाहायला गेलो ऑस्पिशियस शब्द, की जे सुख समाधान देणारं रिवॉर्डिंग पास टाईम आहे, ज्याला कुठेतरी बक्षीस मिळतं आणि हे बक्षीस मिळणं हे शुभ लक्षण आहे. मग ह्या शुभ लक्षणाचा मी जेव्हा पाहिलं इंग्रजीमध्ये, त्याला एक शब्द होता की ऑस्पिशियस. म्हणजे आपण म्हणतो ना की आजचा शुभ दिवस आहे, ऑस्पिशियस डे आहे. टुडे इज द ऑस्पिशियस डे. म्हणजे काय? मग ऑस्पिशियस मी हे बघायला गेलो. तर इंग्रजीमध्ये मला असं दिसलं की शुभ दिवस ऑस्पिशियस. पण इंग्रजी भाषा ही लॅटिन पासून आलेली आहे आणि लॅटिनमध्ये ऑस्पिशियसचा अर्थ बघून मी चक्रावलोच. त्यांनी त्याच्या समोर लिहिलं होतं पक्षी बघणे. ऑस्पिशियसचा अर्थ लॅटिनमध्ये पक्षी बघणे. म्हणजे पक्षी बघणे हीच क्रिया शुभ आहे. हे माझ्या लक्षात आल्यानंतर मला एकदम फार छान वाटायला लागलं, की अरे आपण आतापर्यंत जे करत होतो आणि यामध्ये आपण जे बघतोय ही शुभ घटना आहे. आणि लहानपणापासून ज्याला किंवा कॉलेज डेज मध्ये असू दे किंवा जो उशिरा याच्यामध्ये येतो, त्यांच्यासाठी ही शुभ घटना मला असं वाटतं की आयुष्याच्या खूप लवकर घडायला हवी. आता यामध्ये काय होतं की हे जे पक्षी बघणारे असतात ते खूप एकतर लहान मुलं असतात. हे अगदी शाळकरी मुलं, बाल मुलं किंवा मग खूप उशिरा आजी-आजोबा सुद्धा असू शकतात, की "अरे आम्ही ते टीव्हीवर बघितलं आणि मला गाईड पाहिलं, माझ्या नातवानी बघितलं. मला सुद्धा आता रिटायर झालोय, पक्षी बघायचे." म्हणजे अगदी लहान थोरापासून आपल्या लहानांपासून तर थोरांपर्यंत या याच्यामध्ये असतात. आणि मग काय होतं, की जी सुरुवातीला पक्षी बघणारी या पहिल्या टप्प्यावरची जी लोक असतात, ते आपल्या संमेलनांमध्ये असतात, एखादा वर्कशॉप असतो त्यात असतात. या मिक्स ग्रुपमध्ये असतात. मिक्स ग्रुपमध्ये कसं आहे, म्हणजे मी अगोदर जे 4 प्रकार सांगितले, पक्षी बघणारा, निरीक्षक, अभ्यासक आणि शास्त्रज्ञ. जेव्हा आपण 10-12 लोकांचा ग्रुप जातो संमेलनांमध्ये, मी आता गेल्या 30 वर्षापासून बघतोय, की संमेलनांमध्ये या ग्रुपमध्ये हे 4ही प्रकारचे लोक असतात. म्हणजे अगदी पहिल्या पायरीपासून तर शेवटच्या पायरीपर्यंत. आणि यांचा मला वाटतं काही वेळेला खूप एकतर म्हणजे जिज्ञासा खूप असते आजी-आजोबांची आणि मग त्यांचे फार मोठे वेगळे-वेगळे प्रश्न असतात आणि मग त्या प्रश्नांच्या याने ते तुमची विकेट घेत असतात एकतर वेगळे-वेगळे प्रश्न विचारून. आणि त्याच्यातला जो एखादा जर अभ्यासक असतो किंवा शास्त्रज्ञ असतो, त्याला ते इतकी विकेट घेणारे किंवा उपद्रव म्हणू त्याला आपण, त्यांच्यासाठी ह्यांचा उपद्रव पण असतो किंवा त्यांचा फायदाही पण असतो. आणि दुसऱ्या याच्यामध्ये काही नवखे असतात त्यात, की ते म्हणतात, की "अरे तुम्हीच लोकं नेहमी जंगलात जातात, पक्षी बघायला जातात. एखाद्या वेळेला आम्हालाही सुद्धा फोन करा."
म्हणजे त्यांना स्वतःला काही करायचं नसतं, पण ते म्हणतात की तुम्ही आम्हाला फोन करा, आम्हाला बोलवा, आम्हाला बोलवत जा तुम्ही, आणि मग त्यांच्या बरोबर आपण पक्षी बघायला जा, त्यांना आपण बोलवावं अशी त्यांची अपेक्षा असतात. तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा हा की पक्षी बघणे या दोन पायऱ्या आपण बघितल्या, एक पायरी ही बघितली, याच्यामध्ये एक विविधता आपण बघितली, आणि ही या टप्प्यावरती आपण कसं काय कुठपर्यंत राहतो हे सुद्धा आपण बघितलं. नेक्स्ट. पलीकडची साईड. दर्शन. पुढची. नेक्स्ट. यामध्ये मी एक सालीम अलींचा त्यांचं एक आत्मचरित्र आहे, फॉल ऑफ स्पॅरो. आणि या फॉल ऑफ स्पॅरो मध्ये सालीम अलींनी पक्षी बघणे हा छंद म्हणजे ऑर्निथॉलॉजी, तर त्याच्यामध्ये ऑर्निथॉलॉजी ते काय म्हणतात, ऑर्निथॉलॉजी ॲज अ हॉबी ऑर प्रोफेशन ऑर परसुएशन, वॉट एव्हर वन मे चूज टू कॉल इट, दो फुल ऑफ adventures, rewards, disappointments, is by its very nature one of the most peaceable pursuit of outdoor. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की तिची हॉबी आहे म्हणजे ऑर्निथॉलॉजी, आणि हा पक्षीशास्त्रच ही हॉबी म्हणाले आहे त्याच्यामध्ये. त्यांचं म्हणणं आहे की याच्यात दोन शब्द मी बोल्ड केले, परसुएशन आणि दुसरं आहे परसूट्स. आता यामध्ये परसुएशन मध्ये आपण म्हणतो की हा वळवणारा, म्हणजे तुम्हाला जर कुठलंही मन असेल, कुठल्याही संप्रदायात कुठल्याही प्रोफेशन मध्ये असेल तुम्ही, तरी तुम्हाला याच्याकडे नेणारा हा शास्त्र आहे. हे इतर शास्त्र तुम्हाला त्यांच्याकडे खेचत नाही, ह्या खेचणारा एक संप्रदाय तयार करणारं हे शास्त्र आहे, असं डॉक्टर सालीम अलींचं इंग्रजी फार सुंदर होतं, आणि ते ब्रिटिशर्स लोक सुद्धा त्यांचं इंग्लिश वाचायचे. तुम्ही ही त्यांनी लिहिलेलं ऑर्निथॉलॉजीचं हे जर शांतपणे वाचाल तर तुम्हाला त्यातले वेगळे वेगळे पैलू लक्षात येतील. आणि शेवटी ते काय म्हणतात की परसूटचा अर्थ म्हणतो की आपण त्याचा पाठलाग करणे, या संप्रदायाचा पाठलाग करणे. मोस्ट पीसीएबल म्हणजे अगदी शांतपणे आपण त्याचा पाठलाग करतो. म्हणजे पक्षी बघण्याची जी क्रिया आहे आणि त्याच्यावरून शास्त्रज्ञ होण्याची, या ऑर्निथॉलॉजीमध्ये, या शास्त्रामध्ये नेहमी आपण अगदी हळूहळू पुढे सरकतो, आणि जर घाईनी सरकायला गेलो तर एखाद्या टप्प्यावरती आपण कोलमडून पडू शकतो. म्हणून सालीम अलींना हे म्हणायचं की ह्या संप्रदायामध्ये जर तुम्ही शिरले तर या परसूटच्या, याच्या पाठलागामध्ये, याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही जे प्रयत्न करताय किंवा पाठलाग करताय तो तुम्हाला तो हळूहळू करायचा आहे, कारण हा आउटडोअर आहे, शांतपणे करणारा आहे. शांतपणे म्हणजे पीसीएबल परसूट. पीसेबल परसूटचा अर्थ की शांतपणे त्याचा मार्गक्रमण करा, आणि मग ते तुम्हाला त्याचा त्या संप्रदायामध्ये तुम्ही टिकून राहा. नेक्स्ट. आता आपण कसं बघतोय की पक्षी निरीक्षक हा आता आपल्या याच्यामध्ये आला. पक्षी निरीक्षकाची आपण एक पहिली व्याख्या पाहिली सालीम अलींची. आता पक्षी निरीक्षकांमध्ये कोणते पक्षी निरीक्षक असतात? आता यामध्ये मी काय केलंय की त्याच्यात 3 प्रकारची पक्षी निरीक्षक राहू शकतात. एक कॅज्युअल लीजर, प्रासंगिक. दुसरा आहे शॉर्ट लिव्ड म्हणजे क्षणिक, आणि तिसरा आहे सिरियस लीजर म्हणजे आनंदासाठी करणारा. पण तो आनंद कशासाठी असतो त्याचा फक्त प्रासंगिक म्हणजे तेवढा पुरता. आपण बघतो की आपल्या बरोबर काही पक्षी बघायला येतात, पक्षी निरीक्षक असतात, आणि आपल्या बरोबर 2-4 वर्ष 5 वर्ष येतात, आणि मग ते आपल्याला सांगतात की अरे यार मुझे फोन करते जा, तुम मेरे को मिलते ही नहीं, म्हणजे हा असं करतो. त्याला मी म्हणतो की कॅज्युअल लीजर म्हणजे कॅज्युअली घेतो. दुसरा आता शॉर्ट लिव्ड असतो, त्याला आपण क्षणिक म्हणतो. क्षणिकचा अर्थ हा आहे की एका टप्प्यावरती तो बर्ड वॉचर होतो, म्हणजे पक्षी निरीक्षक असतो. त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की याने अभ्यास केलेला आहे, बायनॅक्युलर घेतो, तो कॅमेरा घेतो, काही पुस्तकं वाचायला लागतो.
साधारण 4-5 वर्ष आपल्या बरोबर येतो तो पक्षी बघायला आणि अचानक कुठेतरी गायब होतो. तो दिसेनासा होतो. आणि मग आपल्याला कुठे भेटला की "हाँ यार मुझे जमता ही नहीं आजकाल, जम ही नहीं रहा है." मी त्याला म्हणतो शॉर्ट लिव्ह. अगोदरचा जो कॅज्युअल लीजर वाला जो असतो म्हणजे कॅज्युअली आनंद घ्यायचा पण कॅज्युअली आणि मग तुम जाओगे तो मुझे भी बुलाओ वाले जे असतात ते प्रासंगिक असतात. म्हणजे तेवढ्या पुरतच. हा जो असतो क्षणिक त्यांनी काही वर्ष केलेलं असतं. क्षणिक असतो तो. पण त्याचा जर स्पॅनचा जर विचार केला तर तो आपण म्हणू की ती पिरियड खूपच छोटा असतो तो. त्यांनी 2 वर्ष जर बर्डिंग केलं आणि खूप छान केलं, तो लोकांमध्ये जायला लागलं, तर त्याला आपण हे बघतो की त्याला क्षणिक म्हणून ठेवू आपण. म्हणून तो शॉर्ट लिव्हड असतो. पण याच्यानंतर हा जो तिसरा प्रकार आहे त्याला सीरियस लीजर म्हणतो. त्यांनी जे आराम जो असतो किंवा लीजर म्हणू ज्याला किंवा शांतता म्हणू किंवा त्याच्याबद्दल असणारा एक त्याला आवडणारी जी गोष्ट आहे ती त्यामध्ये तो सीरियस असतो. हळूहळू सीरियस होतो. तो 3-4 वर्षात जो माणूस जो पक्षी मित्र सीरियस व्हायला लागतो, त्याला आपण काय म्हणतो की ही इज अ सीरियस बर्ड वॉचर. मग त्याला आपण बर्ड वॉचर म्हणायला लागतो. अंदाजे शेवटचं काय होतं त्याच्यामध्ये आणि हा बर्ड वॉचर का पुढे टिकणारा असतो. तो काय करतो की त्याला 100 पेक्षा जास्त पक्षी या सीरियस लीजर वाल्याला हळूहळू ओळखायला यायला लागतात. 100 पेक्षा जास्त. त्याच्यामध्ये त्याला ज्याला आपण म्हणतो की इंग्रजीत असं म्हणतात असे जे बर्ड वॉचर असतात, त्यांना म्हणतात हॅबिट ऑफ लुकिंग. बघण्याची सवय लावून घेतलेली असते त्यांनी. आणि त्यांना ज्यांना ही हॅबिट ऑफ लुकिंग असते आणि ती हॅबिट ऑफ लुकिंग जो कंटिन्यू ठेवतो, जो चालू ठेवतो तो आपला सीरियस लीजर मध्ये जातो. विवेकी असतो तो. त्याला विवेक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याला कळतं की हे चुकीचं काय आणि चांगलं काय. हे त्याला कळायला लागतो आणि त्याला महत्वाची गोष्ट ही कळते. एक महत्वाचं मित्रांनो लक्षात ठेवा की जो पक्षी निरीक्षक ज्याला आपण म्हणतो, मी त्याला तो ज्याला ज्याला हे कळतं की बाबा रे हा छंद म्हणजे क्षुल्लक गोष्ट नाही. याला मेहनत करावी लागते. हे ज्याला कळू लागतं तो सीरियस लीजर मध्ये जातो. तो विवेकी होतो. आणि मग त्याला कळायला लागतं की नाही मला कुठेतरी काहीतरी करायचं आहे. आणि हा सीरियस बर्ड वॉचर जो असतो तो पुढे शास्त्रासाठी उपयोगी असतो, पक्षी निरीक्षकांसाठी उपयोगी असतो आणि पक्षी शास्त्रज्ञ म्हणून पुढे जाऊ शकतो. म्हणून ही जी आहे गंभीर आणि विवेकी बाग आहे त्याला आपण सीरियस लीजर म्हणतो. आणि हा सीरियस लीजर मध्ये जो जेव्हा जायला लागतो, जो या टप्प्यापर्यंत पोहोचतो, तो काय करतो? तेव्हा त्याला कळतं की ज्याला त्या कॅमेऱ्याचे जे टूल्स आहेत, म्हणजे आपण म्हणतो की एखादा सर्जन आहे आणि त्याच्यासमोर खूप सारे इन्स्ट्रुमेंट आणून दिले. स्कोप हा स्कोप, तो स्कोप म्हणजे जसा आहे आणि माझ्याकडे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत. पण मी त्याच्याबद्दल माझ्या सायन्स बद्दल जर गंभीर नसेल आणि मी विवेकी नसेल, तर मला कितीही टूल्स आणून द्या. मला चांगली मोठी दुर्बीण हवी आहे. मी निकॉनची अगदी महागातली महागात किंवा सॉरोस्कीची बायनॉक्युलर घेतली 50,000ची, 1,00,000ची आणि मी माझ्या या लीजर मध्ये माझ्या या छंदामध्ये जर सिरियस नसेल त्याचा काय उपयोग आहे मला? हा जो असतो सीरियस लीजर मध्ये गेलेला याला कळत असतं की कॅमेरा, दुर्बीण आणि इतर टूल्स म्हणजे फॉर एक्झाम्पल फील्ड गाईड आहे, त्याची पुस्तक आहेत. त्याच्याबद्दल तो गंभीर असतो. ते वाचण्याबद्दल गंभीर असतो. त्याच्या कॅमेऱ्याबद्दल तो फार गंभीर असतो. तो मला कसा वापरायचा आहे? मला माझ्या नेस्टचं घरट्याचा फोटो घ्यायचा आहे की नाही मला? पक्ष्याला डिस्टर्ब करायचा आहे की नाही? हे जेव्हा त्याला कळायला लागतो, जेव्हा तो सीरियस होतो, त्यावेळेला आपण त्याला सीरियस लीजर मध्ये गेलेला बर्ड वॉचर म्हणतो. आणि हा बर्ड वॉचर त्या ग्रुप पासून वेगळा व्हायला लागतो शेवटी. तो त्या ग्रुपमध्ये मिक्सअप नाही होत. तो एकटा किंवा एखाद्या मित्राबरोबर पक्षी बघायला जातो कारण तो सीरियस झालेला असतो.
त्याला या शास्त्राबद्दल, त्या पक्षाबद्दल एक एक काय म्हणतात त्याला, त्याची आत्मीयता त्याला वाढायला लागते. आणि ती आत्मीयता त्याला वाटायला लागल्यानंतर तो म्हणतो की अरे मला आता चकल्लस, आपण जे विदर्भामध्ये म्हणतो की आता मी चकल्लस नाही करणार, आता मी गंभीर झालोय, आता मला कॅमेरा कसा वापरायचा, माझी बायनाक्युलर केव्हा वापरायची, मला त्याच्या पक्षाच्या किती जवळ जायचं आहे, मला त्या मला तिला किती डिस्टर्ब करायचं आहे, तो आवाज करणारा किंवा सॉंग करणारा पक्षी ज्याचा नर आहे त्याला मी किती डिस्टर्ब करावं हे त्याला कळायला लागतं. आपण त्याला म्हणतो की सिरियस बर्ड वॉचर. आता इंग्रजीमध्ये नेक्स्ट स्लाइड बघूया आपण. करेक्ट. आता या बर्ड वॉचर मध्ये आणखी पुढचा टप्पा आहे. आता बर्ड वॉचर मध्ये मला असं लक्षात आलं, आपण सगळे हौशी आहेत, पण हे माझं जे सांगण्याचा मुद्दा आहे की आपण अजूनही हौशीच आहोत, अमॅच्युअर आहोत. मग अमॅच्युअर मध्ये मला त्यांना जे पक्षी निरीक्षक आहेत, बर्ड वॉचर आहेत, सुरुवातीला मी त्यांच्यासाठी हा शब्द वापरला होता बर्डर, पक्षी बघणाऱ्यांना, पण जे निरीक्षक आहेत त्यांच्यासाठी मी हा शब्द वापरतोय बर्ड वॉचर. आणि हे सगळे आतापर्यंत तरी अमॅच्युअर आहेत. पण या अमॅच्युअर मध्ये इंग्रजीमध्ये आपण जेव्हा इंग्रजी साहित्य पक्ष्यांवरचं नेचर मधलं वाचायला लागतो तेव्हा आपल्याला हे शब्द वारंवार येतात. आर्डंट, ARDENT, आर्डंटचा अर्थ आहे उत्साही, कडवा किंवा उत्कट. त्यानंतर एक शब्द येतो एविड बर्ड वॉचर आहे. आपण जेव्हा एखाद्याचं वाचायला जातो पुस्तक, त्याच्यामध्ये ही इज अन आर्डंट बर्ड वॉचर, ही इज अन एविड बर्ड वॉचर, ही इज अ सीझन्ड बर्ड वॉचर. आणि चौथा प्रकार आहे तो जेलस. हा मला एक नवीनच मिळाला, हा जेलस, पण तो प्रामाणिक जेलस. त्याचं नाव आहे प्रामाणिक जेलस. ईर्ष्या, मत्सर आहे त्याला, पण ती प्रामाणिक आहे. आपण हे चारही बघूया हळूहळू. आता यामध्ये जो आर्डंट असतो, आपण त्याला म्हणतो, मला एक याच्यातला ना याचा एक अर्थ फार छान आवडला. आर्डंटचा उत्साही पण आहे, उत्कट पण आहे, पण मला कडवा. आपण एखाद्या संप्रदायाचं किंवा गजानन महाराजांचे भक्त असतो किंवा RSS चे आपण स्वयंसेवक असतो किंवा इतर संस्थेचे असतो, मग आपण त्यांना काय म्हणतो, हा त्याचा कडवा स्वयंसेवक आहे किंवा कडवा फॉलोअर्स आहे. म्हणजे याला अर्थ काय असतो की याचे तुम्ही छटा लक्षात घ्या, आर्डंटची छटा लक्षात घ्या. हा पक्षी निरीक्षक कडवा पक्षी निरीक्षक आहे. मी सकाळी उठून 5:30चा अलार्म लावणार, माझी पाठीवरची पिशवी भरणार, माझे बायनॅक्युलर रात्री लावून ठेवलेली राहणार आहे, माझा कॅमेऱ्यामध्ये सगळं आहे की नाही, बॅटरी चार्ज आहे की नाही बघणार, आणि मी तिथे जाणार, काही असू दे. मग हा आर्डंट बर्ड वॉचर आहे की नाही? मग याला आपण कडवा म्हणतो. तसंच अव्हिड जो आहे किंवा एव्हिड नावाचा जो आहे तो उत्सुक असतो कायम, त्याला आतुर असतो. आणि याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये एक जिज्ञासा वृत्ती असते, ज्याला मुमुक्षू म्हणतात, आपण संस्कृतमध्ये मुमुक्षू म्हणतात. ज्ञान कमवण्याची, म्हणजे ज्ञान संपादन करण्याची एक लालसा असायला हवी त्याच्यामध्ये, तो जिज्ञासू असतो. आज आम्हाला पक्षी दिसायला पाहिजे, मला ही कारण याच्यामध्ये आपण त्याला हॅबिट ऑफ लुकिंग म्हणतो. त्यांनी एक सवय घालून दिलेली असते बघण्याची, आणि ती बघण्याची सवय या जिज्ञासू याला असते. आणि याच्यानंतर काय होतं की त्याला तो यामध्ये एका पर्टिक्युलर याच्यामध्ये गेल्यानंतर या शब्दाचा अर्थ त्याला कळायला लागतो की अरे नाही, मला आता पक्षी बर्ड वॉचर म्हणायला लागलेला आहे आणि माझी यामधली मी एका जागेवर येऊन थांबलेलो आहे. मग हा एव्हिड आता त्याला लक्षात येतं की मग मी नुसता हा छंद नाही करत आहे, ही आवड नाही आहे, ही माझी पॅशन आहे, माझ्यातलाच मी बर्ड वॉचरच आहे, माझी पॅशन झालेली आहे आता, आणि मी याच्यातून मागे हटणार नाही. आणि म्हणून आपण काय करतो की त्याला या ठिकाणी असं म्हणतो की तो इज ए एव्हिड बर्ड वॉचर. नंतर दुसरा असतो सीझन्ड किंवा मुरलेला किंवा अनुभवी. हा सीझन्ड आणि अनुभवी झालेला असतो. ही त्याच्यानंतरची पलीकडची जी असते त्यामध्ये तो काय करतो की त्याला कदाचित वेळही नसेल मिळाला किंवा तो त्याच्याबरोबर जाऊ पण नसेल शकला, पण तो किती एखाद्या वर्ष कुठेतरी निघूनही गेलेला, पण स्टील ही इज अ बर्ड वॉचर. त्यांनी सोडलेलं नसतं, कुठल्या तरी प्रॉब्लेममुळे म्हणा किंवा बदल्यांमुळे म्हणा किंवा तब्येतीमुळे म्हणा, तो पण आपण त्याला म्हणतो की हा सीझन्ड आहे, मुरलेला आहे,
त्याला जी वेळ मिळाली आहे, कदाचित तो आउटडोअरला जाऊ नाही शकणार, पण इनडोअरला म्हणजे काही पुस्तकं वाचेल, काही हे करेल. त्याला आपण सीझन म्हणतो. त्याला सगळे एथिक्स समजलेले असतात बर्ड वॉचिंगचे. शास्त्र समजलेलं असतं. शास्त्र समजलेलं असतं, पण त्यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन जरी नाही देऊ शकला, तरी तो सीझन्ड असतो. आपण एखादा क्रिकेटियर असतो, त्याला आपण म्हणतो इज अ सीझन्ड क्रिकेटियर. किंवा कोणी पॉलिटिशियन असतो, आपण त्याला म्हणतो की मुरलेला राजकारणी आहे. जरी आपण लालू प्रसाद सॉरी आपण त्यांचं नाव नाही घेऊ, कोणीही पण मुरलेला राजकारणी आहे, त्याला आपण सीझन्ड म्हणतो. तसा पक्षी निरीक्षक सुद्धा एक सीझन्ड असतो. शेवटला एक आपण बघू की त्याच्यामध्ये हा एक जेलस नावाचा प्रकार, मी अमेरिकेत गेलो, तिथे मला हा जेलस, बट त्याच्यामध्ये त्यांनी प्रामाणिक जेलस दिलं होतं. म्हणजे सिन्सिअर जेलस असा शब्द वापरला. आता सिन्सिअर जेलस मध्ये मला कळेच ना मग. आणि ह्याला त्यांनी असं दिलं होतं की हेल्दी जेलस. मला हा शब्द कळे ना, मग मी त्या ऑडोबनच्या ह्याच्यात गेलो आणि त्यांना विचारलं, अरे हा हेल्दी जेलस काय प्रकार आहे? तर ते म्हणाले, सर असं आहे की आपण तुम्हा लोकांना सगळ्यांनाच हा अनुभव आला असेल की तुमचे काही मित्र तुम्हाला मध्येच भेटतात. 3-4 वर्षानंतर आपल्याबरोबर खूप काम केलेलं असतं आणि तो अचानक गायब झालेला असतो, मागे आपण जसं पाहिला. आणि मग तो चांगला बर्ड वॉचर, आपण काय म्हणतो, अरे यार हा खूपच चांगला बर्ड वॉचर होता, याच्याकडे म्हणजे याला खूप नॉलेज आहे वगैरे, आणि मध्येच गायब झालेला असतो काही कामानिमित्त. पण त्या जो बर्ड वॉचर असतो त्याच्याकडे एक जेलसी असते, एक ईर्ष्या असते, पण ती प्रामाणिक असते. त्याला काहीतरी करायचं असतं. पण तुम्ही जो त्याच्या समोर गेलेले असतात 2 स्टेप, तुम्ही बरंच काम केलेलं असतं आणि त्याला ती असूया किंवा मत्सर वाटत असतो. अरे मी काही करू शकलो नाही यार, मला अमेरिकेत जावं लागलं 4 वर्षासाठी. मग ही जी जेलसी आहे, पण स्टील त्याचा बर्ड वॉचर मेलेला नाहीये. त्याला आपण जेलस किंवा ईर्ष्या किंवा त्याला प्रामाणिक बर्ड वॉचर, जेलस प्रामाणिक, म्हणजे ज्याला हेल्दी त्याच्यामध्ये ही आहे ईर्ष्या किंवा मत्सर. आणि हा आपल्या आयुष्यात बर्ड वॉचरच्या याच्यामध्ये कायम राहायला पाहिजे. आणि तो जर असेल तरच मग आपण त्याच्या पुढे जाऊ शकतो. म्हणून त्याला प्रामाणिक मत्सर म्हणा किंवा प्रामाणिक ईर्ष्या असं मी त्याला शब्द दिलेला आहे. आणि हा जो असतो या स्टेजला पोहोचलेला जो असतो, सीझन झालेला किंवा हे चारही याच्यामधला आर्डंट, एव्हिड, सीझन किंवा जेलस, याच्यामध्ये या वेळेला तो काय करतो, इतर पुस्तकं वाचायला लागतो. नुसत्या फील्ड गाईडच्या पलीकडे जातो तो. साईट ऑफ स्पेशल सायंटिफिक इंटरेस्ट, याच्यामध्ये एक शब्द असतो, सालीम अली वापरायचे, साइट्स ऑफ स्पेशल इंटरेस्ट. म्हणजे तिथेच जायचं बघतो, कारण आपल्याला हा स्वतःला प्रश्न विचारायला लागतो. स्वतःला हा बर्ड वॉचर की आपण सगळे उठले आणि चलो बर्ड वॉचर करणे, अंबाझरीला जाऊ. मग हा स्वतःला प्रश्न विचारतो. म्हणजे मी हा 10 वर्षापूर्वीपासून प्रश्न विचारायला लागलो, की त्यांना विचारायचो, आपण कशाला चाललोय रे तिथे? म्हणजे जाऊन करायचं काय आहे? पक्षी बघायचे का तेच परत? हो, मग आपण तेच करायचं. नाही. मग मी म्हणायचं की काहीतरी एम ठरवून चला. म्हणजे आज आपल्याला नुसते किंगफिशर बघायचे आहेत. असं काही ठरवून जाता येईल का? मग आपल्या लक्षात येतं की तो एका पर्टिक्युलर एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह साठी जर गेला, तर यू कॅन गिव्ह समथिंग फॉर द नॉलेज, समथिंग फॉर द सायन्स. आणि या स्टेजवर जो येतो तो खरा पक्षी निरीक्षक. आणि हे चारही शब्द त्याच्यासाठी होऊ शकतात. आणि मला असं लक्षात आलं की ह्या 4 जी शब्द आहेत आणि किंवा हा जो बर्ड वॉचर आहे, याच्यामध्ये एक खूप मोठा तोटा असतो. आणि तो तोटा म्हणजे कसा, की ते पक्षी बर्ड वॉचर जे आहेत काही या स्टेजवर कधी-कधी अचानक थांबून जातात. म्हणजे याच्या पुढे जातच नाहीत. मग ते काय करतात, की एखादा एंडेंजर्ड बर्ड कुठेतरी बघितलेला असतो. म्हणजे तोही त्यांनी ऑपॉर्च्युनिस्टिक ऑब्झर्वेशन म्हणतात त्याला. अचानक ते पक्षी पाहायला गेले आणि त्यांना एखादा रेअर बर्ड दिसतो. मग ते पेपरमध्ये त्यांचं नाव येतं किंवा मग ते कुठल्यातरी संमेलनात जातात आणि हे करतात. अशा याच्यामध्ये काय होतं, की तो जो आहे बर्ड वॉचर, तो तिथेच थांबलेला असतो. म्हणजे त्याच्यामध्ये पुढे काही बदल होत नाही. आणि मग लोक किंवा त्याला मीडिया किंवा हे सगळे त्याला बुवा बनवून टाकतात. त्यातला एक्सपर्ट होऊन जातो किंवा तो महाराज होतो आणि मग अगदी उच्चासनावर जाऊन बसून जातो. आणि मग तो काही पक्ष्यांबद्दल, सायन्स बद्दल वेगळे वेगळे आपली मतं देत असतो.
पण तो तिथे थांबलेला असतो, पुढे त्याची प्रगती होत नसतात. हा एक मोठा तोटा आपल्याला या पक्षी निरीक्षकाच्या या स्टेजवरती बघायला मिळतो. नेक्स्ट. नेक्स्ट दर्शन, पुढची स्लाइड. हॅलो दर्शन, याच्या पुढची. नेक्स्ट. आता यांच्यानंतर आपण जी पुढची पायरी आहे ती पक्षी अभ्यासकाची पायरी आहे. आता हा पक्षी निरीक्षक होता आणि पक्षी निरीक्षक झाल्यानंतर हा पक्षी अभ्यासक. इथे मी एक इंग्रजी आर्थर कॅनन डायलचा तो एक म्हणजे गुप्तहेर होता, शेरलॉक होम्स. त्याचं हे वाक्य माझ्या आवडतं आहे आणि मी ते नेहमी सांगतो त्यांना. वी सी बट वी डू नॉट ऑब्झर्व. गुप्तहेराला काय बघायचं असतं की त्याचं निरीक्षण कर, बघ, त्याच्यामध्ये खोलात जा. आणि तुम्ही जर पक्षी बघायचा असेल तर तुम्हाला खोलात जाणं गरजेचं आहे. आणि जो हा खोलात जाणारा जो प्राणी असतो म्हणजे पक्षी मित्र असतो तो अभ्यासक म्हणवला जातो. आणि तो अभ्यासक हा पहिल्या पायरीवरचा अभ्यासक असतो. मग तो बघतो की कोणत्या झाडावर पक्षी बसलेला आहे, कोणता सीझन आहे, पाऊस पडतोय की नाही, ढग वातावरण आहे का, नर आहे की मादी आहे, त्याच्या चोचेमध्ये काय आहे, तो काय करतो आहे, हे सगळे प्रश्न त्याला पडायला लागलेले असतात. आणि मग तो अभ्यासकाकडे झुकायला लागतो. याच्यामध्ये आपण 3 कॅरेक्टर्स त्यांचे बघूया. पक्षाला कळू न देता त्याला बघण्याची क्लुप्ती त्याने साधलेली असते. हे वाक्य बोलायला फार सोपं आहे, पण त्याला कळू न देता त्याला बघणे हे किती कठीण काम आहे. आपण सगळेच जण पक्षी बघतो, पण जेव्हा त्या फील्डवर जातो तेव्हा कळतं की त्याला न कळू देता बघणं किती कठीण आहे. आणि हे जेव्हा तो करतो त्याला आपण म्हणू की हा अभ्यासक आहे, म्हणजे साधक आहे. आता मॅडमने अगोदर सांगितलं की तो साधक असणं कशी क्रिया आहे, तर ती साधकपणाची जी ते अंग जे आहे ते त्याला कळायला लागतं, म्हणून ती क्लुप्ती त्याला कळली आहे. दुसरी क्लुप्ती त्याची काय, आपण महत्वाचे नसून पक्षी महत्वाचा आहे याची जाणीव या त्याला टप्प्यावर होते. आतापर्यंत काय होतं की बहुत बडा हूं, मी पक्षी अभ्यासक आहे, मी महाराज झालो, मी बुवा झालोय त्याच्यातला, मी एक्सपर्ट झालाय, शास्त्रज्ञ झालाय. आणि मला काय झालं, मला हा शब्द पक्षी मित्र मला सुद्धा काय झालं की एकदा मी एक लेख लिहिला. मला त्या पत्रकाराने फोन करून विचारलं की सर मी तुमच्या समोर काय लिहू, डेंटल सर्जन लिहू की पक्षी अभ्यासक लिहू, पक्षी शास्त्रज्ञ लिहू की पक्षी मित्र लिहू. मी त्याला म्हटलं अरे तू पक्षी मित्र लिहू. आणि मग माझ्या डोक्यामध्ये हा किडा आला की पक्षी मित्र कसा असू शकतो. आणि म्हणून मी त्याला म्हणजे हा विषय घेतला आणि हा फार आपला वेगळा विषय आहे, म्हणजे हा रेग्युलर आपला त्याच्याशी विषय नाही आहे. आणि याची जाणीव याला द्या. पक्ष्यांबद्दल प्राथमिक ज्ञान आणि जीवनक्रमाबद्दल जिज्ञासा बाळगणारा, हे फार महत्वाचं आहे. आता हा जो अभ्यासक असतो त्याला त्याची अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, पक्ष्यांबद्दलचं प्राथमिक ज्ञान हे माहीत असणं फार गरजेचं असतं. म्हणजे आपण जेव्हा तुम्ही लोक जेव्हा स्लाइड शो करता इकडे शाळांमध्ये जाऊन इकडे तिकडे, त्यावेळेला पक्ष्यांचं चित्र दाखवतात, त्याचा एक बाण करून दाखवतात, ते त्याचं डोकं आहे, इंग्रजी त्याला नेप म्हणतात, याला बॉडी म्हणतात आणि याला कॉवर्ट म्हणतात वगैरे, हे आपण सांगतो, याला प्राथमिक ज्ञान म्हणतो. हे प्राथमिक ज्ञान त्याला असणं फार गरजेचं आहे. आणि पण याच्या व्यतिरिक्त त्याला स्वतःला, जो अभ्यासक असतो त्याला स्वतःला त्याच्या जीवनक्रमाबद्दल जिज्ञासा असायला हवी. अरे हा सिटी कशाला वाजवतोय, हा कॉल कशाला देतोय, तो या झाडावर येऊन का बसलाय. आणि या वेळेला तो ह्या सगळ्या जिज्ञासा त्याला ज्याला येतो, पण त्याच वेळेला हा पक्षी अभ्यासक जो असतो तो मनाने शांत झालेला असतो, तो आनंद घ्यायला शिकतो. त्याच्यापेक्षा तो काय करतो की आनंद घ्यायला शिकतो. दुसरी गोष्ट आपण या वेळेला बघतो, जो अभ्यासक झालेला असतो तो म्हणतो की मला बस्टार्डच पाहायला जायचं आहे किंवा मला सारसच पाहायला जायचं आहे. या याच्यातून जे बाहेर पडतो तो काय म्हणतो, तुम्हाला ज्याला बघायचे होते त्यापेक्षा जो समोर दिसतोय त्याचा आनंद. अरे तुला समोर चिमणी दिसते ना, तर चिमणी काय करतीये, ती दाणे टिपतीये की काय करतीये की आवाज देते आहे, त्याचं अवलोकन कर, त्याचं निरीक्षण कर, हे त्याचा अभ्यास कर.
एक सामान्य पक्षी जरी असला, जनरल पक्षी असला, कॉमन बर्ड जरी असला, तर त्याचं वागणूक, त्याची शिक आणि हे करायला जेव्हा तो शिकतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे नाही, की त्याचा आनंद सुगळा घ्या. दुसरं काय होतं आपण की तो इथे शांत झालेला आहे, तो त्याला आनंद घ्यायला शिकलेला आहे आणि त्याच वेळेला त्याच्या लक्षात येतं की मी घोड्यावर बसून, आपल्या इकडे एक म्हण आहे, तू घोड्यावर बसून सगळं करायला बघू नको. पक्षी निरीक्षण किंवा पक्षी अभ्यास हा घोड्यावर बसून करण्यासारखा नसतो. तिथे उतरावं लागतं, तिथे राहावं लागतं, तिथे शांत बसावं लागतं आणि हे जे करायला तो शिकतो त्याला आपण पक्षी अभ्यासक म्हणतो. आणि हे सगळं एकाच वेळेला बसून एका चिमटीत धरून सगळं होत नसतं आणि त्याच्या वेळेला तो सगळे इथिक्स पाळायची सुरुवात तो करत असतो आणि त्याला त्याच्या अधिवासाबद्दल, जीवनक्रमाबद्दल त्याला एक अभ्यास झालेला असतो, त्याला माहिती असते आणि या पहिल्या पायरीवरती जो हा पक्षी अभ्यासक असतो त्याला आपण आणि ती जी पक्षी अभ्यासकाची पहिली पायरी आहे, त्याच्यानंतर तो दुसऱ्या पायरीवर जातो. पुढची नेक्स्ट स्लाइड. आपण इथे बघतोय की पक्षी अभ्यासक हा दुसऱ्या पायरीवरचा कसा असू शकतो. हा पक्षी अभ्यासकाला मी स्वतः काही असे निकष तयार केले आहेत. मी काही पुस्तकांमध्ये वाचले आणि मी मग त्यांचे एकत्रित करून मला असं वाटतं की हा जो अभ्यासक आहे या दुसऱ्या पायरीवरचा, त्याला काय काय हवं, म्हणजे त्याचे क्रायटेरिया काय असाव्या. त्याची स्मरणशक्ती तीव्र असायला हवी. त्याची नजर ही जी आहे ती नजर ती शोधक असावी. जसं गुप्तहेराची नजर होती, आपण आता बघितलं की शेरलॉक होम्सची नजर कशी होती, ती शोधक नजर होती. त्याची स्मरणशक्ती तीव्र असायला हवी की अरे मी त्या करांडल्याच्या जंगलात गेलो होतो आणि त्या गराडीच्या झाडावरती बसलेला मला रॅकेट टेल ड्रोंगो, त्याच्या चोचीमध्ये काहीतरी होतं. ही स्मरणशक्ती त्याला त्या अभ्यासकाच्या कामाला आहे. शोधक नजर, त्यांनी प्रत्येक ठिकाणी तो खाली, वर, मध्ये, वर हे सगळीकडे बघतो आणि त्याची नजर एका वेळेला फिरत असते. अभ्यासकाला ही शोधक नजर हवी. त्याचबरोबर एक तणावमुक्त शरीर, शरीरामध्ये तणाव नको त्यावेळेला जेव्हा तुम्ही अभ्यास करायला जाता. आणि हे सायन्सच असं आहे की त्याचा अभ्यास करायला बाहेर जावं लागतं, एका खोलीत बसून याचा अभ्यास नाही होत. म्हणून त्यावेळेला ते शरीर सुद्धा आपलं तणावमुक्त हवं. म्हणजे त्यावेळेला आपण विचार करत राहिला, अरे मग आज पाहुणे येणार होते, मग मला जेवायला लवकर जायचं आहे, म्हणजे त्यावेळेला सगळीच कामं करायची असेल आणि तणाव असेल तर यू कॅनॉट एन्जॉय or you cannot be a good bird watcher or you cannot be a good bird lover म्हणा किंवा सगळ्याच गोष्टी झाल्या. त्याचबरोबर आपण बघतो की एक संयम, हा संयम सुद्धा फार महत्वाचा आहे. फार वेळ टिकावं लागतं याच्यामध्ये. हा सायन्सच असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला फार संयम हवा. एका दिवशी सगळं होणार नाही. आज 20 वर्ष आम्ही माळढोक पक्षी शोधतोय आणि त्यावेळेला मला लक्षात येत आहे की त्याचं केव्हा तरी दिसतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये एकाग्रता हवी. परत ऍडिशनली एकाग्रता सुद्धा हवी तुम्हाला. ह्या दोन्ही गोष्टी जर त्याचा बरोबर संयोग झाला, संयम आणि एकाग्रता, तर तुम्ही लॉंग, ज्याला आपण तेंडुलकर म्हणू की तो दूरवर खूप वेळ टिकणारा जर असेल या सायन्स मध्ये, तर त्याच्या जो संयम आणि एकाग्रता सुद्धा हवी. आणि शेवटी महत्वाचं म्हणजे त्याला ऋतूचे ज्ञान हवे. तुम्हाला असं वाटेल की सर आता हे ऋतूचे ज्ञान हे नवीन काय टाकलं याच्यामध्ये, पण जेव्हा तुम्ही याच्यावर सिरियसली विचार कराल की त्याला पक्षी बघायला जाताना पूर्णपणे पंचांग त्याला माहित हवं. पंचांग म्हणजे मी अगदी आज तिथी कोणती आहे वगैरे असं नाही म्हणत, पण आज त्याच्यानंतर म्हणजे होणारा ऋतूमध्ये होणारे बदल, त्याच्यामध्ये काय फरक पडू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळायला हव्या असं मला वाटतं. नेक्स्ट. आता शेवटच्या पायरीवर आपण येतोय. शेवटची पायरी आहे की पक्षी शास्त्रज्ञ, म्हणजे त्याला आपण सायंटिस्ट म्हणू. त्याच्यामध्ये मी एक डेफिनेशन टाकलेली आहे. ऑब्झर्वेशन इन द फील्ड इज प्री-रिक्विजिट टू गेटिंग टू नो अबाउट बर्ड्स. आता याच्यात ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे. बट ऑब्झर्वेशन फॉर इट्स ओन सेक डज नॉट सर्व एनी मिनिंगफुल पर्पज. म्हणजे नुसतंच मी ऑब्झर्वेशन करील तर त्याला काही मिनिंगफुल पर्पज नाही आहे. पण इट हॅज टू बी वायडर बॉडी ऑफ नॉलेज ऑफ इकॉलॉजी अँड कन्झर्वेशन. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे महत्वाचं का की तो सायंटिस्ट, आता तो अभ्यासकावरून तो शास्त्रज्ञ झालाय बरं.
आणि या शास्त्रज्ञाला हे लक्षात हवं की मी जे सखोल संशोधन करणार आहे, मी हे जे करणार आहे ते बघणार आहे सगळं, ज्याचं ऑब्झर्वेशन करणार आहे, त्याचं निरीक्षण करणार आहे, त्याच्यासाठी मला पूर्ण पूर्ण म्हणजे त्या इकोसिस्टमची त्याचं मला एक जनरल नॉलेज असणं सुद्धा आवश्यक आहे. मी त्या पक्षाला असं वेगळं काढून त्याचा अभ्यास नाही करू शकणार. आणि त्याचबरोबर मला हे सगळं संशोधन, मला हे बघणं पक्षी, हे मी कशासाठी करतोय? कारण त्याचं मला संगोपन आणि संवर्धन करायचं आहे त्या पक्षाचं. ही भावना त्याच्या मनात असेल, तो शास्त्रज्ञ चांगला होऊ शकतो. त्याचबरोबर त्याला काही क्रायटेरिया आहेत. त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे, व्हॉट टू ऑब्झर्व्ह, मला काय बघायचं आहे? हाऊ टू ऑब्झर्व्ह, मी कसं बघू ते? मी बघायचं कसं ते? कशा प्रकारे बघायला पाहिजे? कसं बघूपेक्षा कशा प्रकारे बघायला पाहिजे? हाऊ टू ऑब्झर्व्ह आणि हाऊ टू प्लेस अवर ऑब्झर्वेशन. आणि हे माझी निरीक्षण मी सायंटिफिक वेनी कशी म्हणजे मी मांडणी करू त्याची, याची सुद्धा त्याला एक किंवा त्याची चिकित्सा मी कशी करावी, ज्या कन्क्लुजन वरती मी कसं यावं, याचं त्याला सारासार विवेक बुद्धी असायला हवी. म्हणजेच तो एक चांगला बर्ड शास्त्रज्ञ होऊ शकतो. पण पक्षी शास्त्रज्ञ जरी असला तरी तो पक्षी मित्र असतो, हे आपण विसरू नये. आणि शेवटी फार महत्वाचं मला वाटतं, हाऊ इट इज युजफुल फॉर मॅनकाइंड. सगळ्या शास्त्रज्ञाला एक मिळालेली असते देणगी, की मी हे जे शास्त्र बघतोय आणि त्याच्यातून मी काय म्हणतात त्याला शोध लावणार आहे, या शोधाचा उपयोग मॅनकाइंडसाठी, मानवाच्या कल्याणासाठी व्हायला हवा, हे मी त्याच्यातून बघायला हवं. म्हणजे एखादा तलाव आहे, त्याच्यावर येणारे पक्षी कमी का होतात आहे आपण बघतो, त्याचं कन्झर्वेशन करायचं आहे. मग हे कोणासाठी? हे मानवाच्या कल्याणासाठी करायचं. म्हणून तो शास्त्रज्ञ त्याचा शोध घेतो, त्याच्या मागे लागतो. त्याच्यात येणारे एंडेंजर्ड बर्ड, त्याच्या येणारे पक्षी, त्यांचं खाद्य कमी झालंय का, मासे कमी झाले आहे का, जीवजंतू कमी झाले आहे का, त्याचं पोल्युशन वाढलंय का, याचा सगळा अभ्यास करतो आणि पाणी स्वच्छ करतो. मग ते कोणासाठी? फॉर द मॅनकाइंड. याची जाणीव ज्याला आहे तो पक्षी शास्त्रज्ञ होऊ शकतो. त्याचा मेंदू कसा कॅलिडिओस्कोप सारखा असायला हवा. कॅलिडिओस्कोप म्हणजे कसा, की आपण ते लहानपणी एक पाहायचो, की छोटे छोटे काचेचे तुकडे असायचे आणि त्याला हलवायचं आणि मग तो एक फिगर तयार होते. तशी फिगर त्यांनी सगळे ऑब्झर्वेशन करून तो एका फिगर वरती येतो, एका कन्क्लुजन वरतो आणि ती सारासार बुद्धी त्याला, या शास्त्रज्ञाला असते. आणि तो एक शास्त्रज्ञ आपल्यासाठी जसे सालीम अली होते, ते उच्च कोटीचे शास्त्रज्ञ होते. आणि असे उच्च कोटीचे शास्त्रज्ञ जे असतात ते पारंपरिक पूर्ण कुठल्याही जगासाठी फार महत्वाचे ठरतात. नेक्स्ट, पुढची स्लाइड. त्यामध्ये ही आपण शेवटली स्लाइड बघतोय. वी हू हॅव बर्ड्स ॲज अन एव्होकेशन. एव्होकेशन म्हणजे ज्याला आपण हॉबी वगैरे म्हणतो. आणि या याच्यामधली हा जो एव्होकेशन, ओ एन इमेजरेबल डेप्थ टू द ऑर्निथॉलॉजी, वी हॅव ओपन दिस वर्ल्ड टू अस. ज्यांना पक्ष्यांबद्दल एक छंद म्हणून घेतोय किंवा त्यांना आवड आहे त्याची, ते त्या बर्ड वॉचरनी म्हणजे आपण लोकांनी त्या ऑर्निथॉलॉजी सायन्सला ज्यांनी पुढे नेलेलं आहे, ज्या शास्त्रज्ञांना आपण पुढे नेलेलं आहे, त्यांचे कर्ज किंवा त्यांचे उपकार आपण मानायला हवे, हे मला त्यातून सांगायचं आहे. कारण शेवटी काय होतंय, की या सगळ्याचा शेवटचा अर्थ काय निघतो, की हे शास्त्रज्ञांनी, सालीम अलींनी एवढे पुस्तकं लिहून ठेवली आहेत, इन्स्किपने आपल्यासाठी एवढं मोठं गाईड केलेलं आहे, रासमुसेंनी हे गाईड करून ठेवलेलं आहे, अगदी डी अब्रू पासून तर आपल्याला होम पर्यंत, हुमने आपल्यासाठी एवढी सगळी म्हणजे साऊथ एशियाचा पक्षी अभ्यास करून ठेवलेला आहे आणि त्याचा आज आपल्याला उपयोग होतोय. आणि शेवटी काय म्हणतात, की आपल्याला एक लीनता आली पाहिजे. या शास्त्रज्ञाला एक लीनता येते. मी डॉक्टर असद रेहमानींशी एकदा एका कॉन्फरन्समध्ये बोलत होतो, हे मी नेहमी सांगतो. आणि डॉक्टर असद रेहमानींना मी सहज बोलता बोलता जेवताना म्हटलं, की सर तुम्ही इतके वर्ष, 40 वर्ष तुम्ही पक्ष्यांसाठी काम करताय, तुम्ही शास्त्रज्ञ आहेत, तुम्ही इतके पेपर्स लिहिलेले आहेत आणि तुम्हाला पक्षी समजला असेल, तर त्यांनी मला काय म्हणावं, अरे मित्रा म्हणे, मला असं वाटतंय आता या शेवटच्या माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी, की मला पक्षी फक्त 5% कळला. त्याचं शास्त्र मला 5% कळलं.
मित्रांनो समजून घ्या की ही लीनता या शास्त्रज्ञाला जर आली तर तो कायम टिकणारं त्याचं जे असतं. त्याचबरोबर त्याला हेही लक्षात आलं पाहिजे की ज्याच्यात आपण म्हणतो की इंग्रजीमध्ये अमॉरॅलिटी ऑफ नेचर. नेचर हा कोणाला मॉरली हे करत नसतो. त्याची अमॉरॅलिटी ही असतेच नेचरमध्ये. ही सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. आणि शेवटी या शास्त्रज्ञासाठी आपल्या पहिल्या पायरीवरचा जो पक्षी बघणारा होता, त्याच्यानंतर पक्षी निरीक्षक होता आणि त्याच्यानंतरचा अभ्यासक होता. या 3 लोकांचं जे कार्य आहे फार महत्वाचं आहे. त्यांनी लोकांनी केलेली त्यांचे कसेही पण असू दे, त्यांनी काय म्हणतात त्याला नोंदी करून ठेवला. त्यांनी जे पक्ष्यांचा शोध घेतला, त्याच्यामध्ये जे सिटिझन सायन्स आता आपण याच्यामध्ये आलेलो आहे, की सोशल क्लब आलेला म्हणजे ग्रुप्स आलेले आहेत. नंतर आपला ई-बर्ड आलेला आहे. यांचं कॉन्ट्रिब्युशन फार मोठं आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा मला सॅकॉनचे शास्त्रज्ञ असं म्हणाले होते आम्हाला एका याच्यामध्ये की अरे आम्ही लोक काय तुम्ही जे सगळे काय म्हणतात नोंदी करून ठेवता त्याचा उपयोग आम्हाला होतो आणि त्याच्यामुळे आपण स्वतःला फार कमी समजू नये आणि या शेवटच्या टप्प्यावर जो स्वतः पोचलेला असतो त्यांनी सुद्धा एका निसर्गाचा आपण एक घटकच आहोत हे समजून काम केलेलं असलं तर तो शेवटी काय ठरतो ही इज अ नेचरिस्ट. नॅचरलिस्ट पेक्षा तो नेचरिस्ट असतो. इंग्रजीत जेव्हा आपण नेचरिस्टचा शब्द वापरायला गेलो तर तो त्याला नागडेपणा म्हणतात. पण तसा नाहीये. म्हणजे मी जसं आलो मी एक घटक आहे. म्हणजे मी सगळं माझं म्हणजे जसं कृष्णा भगवद्गीतेत म्हणतात की माझं सगळं हे टाकून दे. तसा जो टाकून देण्याची त्याची वृत्ती झालेली असते. म्हणजे पूर्णपणे नर्मदेला जातो आपण तेव्हा तो भिल्ल आपल्याला अडवतात. आपले सगळे दागिने वस्त्र काढून घेतात. आपल्याला नागडं करतात. तसा नागडेपणा तसा नेचरिस्ट झालं पाहिजे आपण नॅचरलिस्ट पेक्षा. आणि म्हणून मला या सगळ्या निसर्गवादी घटकांमधले असलेलो आपण या सगळ्यांना सलाम करून आणि या शास्त्रज्ञ आपल्या पक्षी मित्राला जो पहिल्या पायरीवरचा आणि शेवटच्या पायरीवरचा शास्त्रज्ञ आहे यांचं कॉन्ट्रिब्युशन हे अगणित आहे आणि या सगळ्यांना मी सलाम करून माझं आजचं हे वेबिनार संपवतो. धन्यवाद मित्रांनो. ओव्हर टू दर्शन. खूप खूप धन्यवाद सर. मी बहार नेचर फाउंडेशन व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे तुमचे खूप खूप आभार मानतो. तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्षा सुषमा शर्मा यांचे सुद्धा आभार मानतो. बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक किशोर वानखडे, सेक्रेटरी दिलीप विरखडे व इतर सदस्य यांचे सुद्धा आभार मानतो. उद्या याच वेळेस 7 ते 8 संध्याकाळी आपण परत एका नवीन विषयाला घेऊन एकत्रित येणार आहोत. तर पुनश्च एकदा बहार नेचर फाउंडेशन व महाराष्ट्र पक्षीमित्र तर्फे डॉक्टर अनिल पिंपळापुरे सरांचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. जाऊ का रे? ओके. हा सर. सर अतिशय सुंदर मांडणी आपण केलेली आहे. आम्हा सर्व जो जीवनक्रम आणि याच्याबद्दल पक्ष्यांबद्दल नव्हताच. म्हणजे मी म्हटलं हा वेगळा विषय घेऊ आणि वेगळी मांडणी करू. अतिशय वेगळ्या प्रकारची ही मांडणी होती आणि आम्हा सर्व पक्षी निरीक्षकांना अगदी माहितीपूर्ण आणि अगदी उंचावत नेणारी खूप वेगळ्या प्रकारची मांडणी आपण या ठिकाणी केलेल्या आहात. आपण कुठे फिरायला आलेला आहात
पेंच परिसरात, इथून आपण वेळात वेळ काढून आम्हाला दिला. त्या रस्त्याचं हे दिसतंय तिथे मोगलीच्या ह्याच्यात. हा, येस. आणि आम्ही देखील बाहेर आलेलो आहोत सर, टिपेश्वर अभयारण्यामध्ये. इथे देखील कव्हरेजचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मध्ये थोडा पण आपण वेळात वेळ काढून आम्हाला सर्वांना मार्गदर्शन दिलं. अतिशय सुंदर मांडणी आपण केली. मी पुन्हा एकदा बहार नेचर फाउंडेशन आणि महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेतर्फे आपलं मनापासून आभार मानतो. आणि हा ज्यांनी पाहिला त्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व धन्यवाद. पुन्हा आपण याच ठिकाणी उद्या 7 वाजता भेटणार आहोत. उद्या आपल्याला साहिला कुडाळकर मॅडम एक विषय घेऊन येतील. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद. ठीक.